कमला, झाली का साफसफाई सगळी मंदिराची? आणि ऐक, तुझे काम झाले की खोलीवर ये. आज शहरातून एक मोठे साहेब येणार आहेत आपलं गाव बघायला. ते आपल्या गावाला निधी मिळवून देणार आहेत, पुजारी कमलाला सांगत होता. म्हणजे मला नाही समजलं, कमला बोलली. तू अडाणी, तुला काय समजतंय? तू फक्त काम उरकून एक खोलीवर असं आणि साहेबांना खुश कर, बाकी मी बघतो, येते म्हणत कमला काम करत राहिली. कमला कर्नाटक जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात राहत होती. ती एक देवदासी होती. गावाबाहेर त्यांची वस्ती होती. मंदिराची साफसफाई करणे आणि गावात जोगवा मागत फिरणे हेच तिचं काम होतं. तिच्या केसात जटा होत्या म्हणून ती जोगतीन असे असायचे. पुजारी आणि गाव प्रमुख बोलवतील तेव्हा त्यांच्या शय्या सोबत करणे हेच तिचे काम. त्यांचा शब्द मोडला तर आपली काही खैर नाही हे ती जाणून होती. म्हणूनच पुजारी आणि खोलीवर बोलावले की जाणं भाग असायचं. देवाशी तिचं लग्न झालं होतं, पण देवाच्या नावाखाली पुजारी आणि गावप्रमुख यांची वासना ती पुरी करत होती. असे पण देवदासी म्हणजे गावाला वाहिलेली आणि मोठ्या श्रीमंत लोकांसाठी मजा मारण्यासाठीच असे. मंदिरातील काम आटपून कमला घरी आली तर तिची मुलगी राधा अजून घरी आली नव्हती. राधा गावाजवळ वेशीपाशी एका पारावर शाळा भरत असे, तिथे जात होती. एक मास्तर यायचे आणि खास देवदासींच्या मुलींना शिकवत असायचे, कारण देवदासींच्या मुलांना गावच्या शाळेत प्रवेश नसायचा. आपण अडाणी राहिलो, पण पोरगी लिहायला वाचायला तरी शिकवू दे म्हणून कमला राधाला मास्तरकडे पाठवत होती. राधा आली तसे कमलाने तिला जेवायला वाढले आणि स्वतःही जेवली. पोरी, मी जाऊन येते, तोवर तू शालूकडे खेळत बस, कमला म्हणाली. आई सारखे कुठे जात असती ग तू? कधी दिवसात, कधी रातच्याला. 10 वर्षाच्या लेकीला कमला काय सांगणार होती की ती कुठे जाते, काय करते? वाईचं काम आहे पुजाऱ्यांकडे, त्यांचं काम करून येते. कमला राधाला शालू तिची शेजारींकडे ठेवून गेली. वाटेत हाच विचार करत होती की हे कसलं जिनं, आपल्या राधाचा बाप कोण हे पण माहीत नाही. आपलं उद्या काही बरं वाईट झालं तर राधाचे काय होणार? आपली पोर म्हणजे तिला पण उद्या जोगतीन बनावं लागलं तर ती पण आयुष्यभर असंच पुजारी आणि प्रामुख्यांची भूक भागवणार. नाही, माझी पोर गुणी आहे, दिसायला सुंदर आहे, तिला असलं यातना देणार जीवन नको. तिला नाही करायची जोगतीन, नाही गावासाठी तिला सोडायची. तिला शिकून चांगलं काम करून द्यायचं, असलं बंगा काम नको. पण हे पुजारी गाववाले आपलं ऐकतील का? कोण मदत करेल माझ्या लेकीला यातून बाहेर काढायला? असा विचार करत करत कमला खोलीकडे आली. ही खोली फक्त या कामासाठीच वापरली जायची. पुजारी आणि कोणीतरी साहेब तिथे बसले होते. कमला गेली तशी पुजारी बोल, साहेब, ही कमला जोगतीन आहे आणि कमला हे मोठे साहेब आहेत, मी जातो आता, म्हणत पुजारी निघून गेला. कमला तरुण सावळी पण देखणी होती. साहेब तिला बघूनच खुश झाला. मनसोक्त त्याने तिला उपभोगले. संध्याकाळी कमला घरी आली. तिच्या डोक्यात दुपारचे विचार घोळत होते. कमलाने राधाला हाक मारली. राधा आली. मग जेवण करून राधा मास्तरांना दिलेला गृहपाठ करत बसली. मग कमलाला सुचले की आपण राधाच्या मास्तरला भेटू आणि सांगू आपली मदत करायला. उद्याच जाते राधाबरोबर, असे ठरवून कमला झोपी गेली. सकाळी लवकर आवरून कमला राधासोबत निघाली. आई, तू येणार माझ्या शाळेत? राधा खूप खुश होऊन बोलली. होय, तुला सोडून जाईन मग मंदिरात. मग दोघी त्या पाराजवळ आल्या. काय कमलाबाई, आज इकडे कुठे वाट चुकला? मास्तर तिला बघून बोलले तसे कमला म्हणाली, मास्तर, एक काम आहे तुमच्याकडे. कमला इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली. बोला मग, इथे कोणी? मास्तर, मी जोगतीन आहेत हे तुम्हाला माहीत आहे? हो, माहीत आहे. मग काय त्याचं? मला वाटते की राधा माझ्यासारखी जोगतीन होऊ नये, तिने शिकावं आणि चांगलं काही काम करावं. हे तुमचे विचार चांगलेच आहेत की मग? मास्तर म्हणाले. तुम्ही काय मदत करू शकता का माझी हे विचारायला आली मी? कमला म्हणाली, हे बघा, तुम्ही तुमच्या वस्तीतील सगळ्या बायकांना घेऊन या. मी सगळ्यांना समजावून सांगेन की ही देवदासी वगैरे काही नसते. मास्तर म्हणाले, बरं, जमेल तितक्या बायकांना घेऊन येते, म्हणून कमला निघाली. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांची शाळा झाल्यावर कमला आपल्यासोबत 8-10 जोगतिनींना घेऊन आली. तशी त्यांची वस्ती मोठी होती, पण सगळ्यांचीच जणी नाही आल्या तरी मास्तरांनी त्यांना हे जोगतीन म्हणजेच देवदासी असं काही नसते, तुमचा फायदा घ्यायचा म्हणून या पुजारी आणि गावच्या प्रमुखांनी परंपरा सुरू केली. असे देवासोबत कोणाचे लग्न लावले जात नाही. तुम्ही शिकलेल्या नाहीत म्हणून तुमचा गैरफायदा ही लोक घेत आहेत. निदान तुमच्या मुलांना तरी यात येऊ देऊ नका. तुम्ही सगळ्या जणींनी एकत्र येऊन यांचा विरोध केला किंवा त्या लोकांची पोलिसात तक्रार केली तरच हे लोक सुधारतील. आणि या विरोधात कायदा पण आहे, फक्त तुम्ही आवाज उठवायला पाहिजे, असं बरंच काही मास्तर बोलले. कमलाला ते पटले, पण बाकीच्या गप्प होत्या. दुसऱ्या दिवशी मास्तर आलेच नाहीत. असेच काही दिवस गेले. मास्तर गावात दिसलेच नाहीत. कमलाला समजेना काय झाले. मास्तर अचानक यायचे का बंद झाले? मग एक दिवस उडत उडत कमलाला बातमी समजली की गाव प्रमुखाने मास्तरला बेदम मारहाण केली, कारण तो देवदासींना त्यांच्या नावाविरुद्ध भडकवत होता. ही खबर त्यांना मिळाली होती आणि मास्तरला गावात यायची बंदी घातली होती.
आता कमलाला प्रश्न पडला की पुढे काय करायचे. असेच 2 वर्ष गेली. राधा आता 12 वर्षाची झाली. आता तिचे लग्न देवाशी लावून देऊन तिलाही जोगवा मागायला कमलासोबत जावे लागणार हे अटळ होते. तिचे कोणी ऐकणार नव्हते. राधा 14 वर्षाची झाली की हे नराधम तिचा पण भोगणार या कल्पनेने कमला घाबरली. नाही, माझ्या पोरीला या जोगती नाही करणार. मी आई आहे तिची. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तिला जोगती नाही बनवणार, असा कमलाने मनोमन निश्चय केला. 8 दिवसांनी गावचा उरूस होता. सकाळपासून कमला मंदिरात काम करत होती. काम करता करता तिच्या मनात विचार आला की आज सगळ्या गाव उरुसात दंग असणार. मग आपण रात्रीच राधाला घेऊन हे गाव सोडून गेलो तर. पण काय सांगावं, त्या लोकांची खबरी पण आहेत. आपण पकडलं गेलो तर लय हाल करतील आपले हे लोक. पण एकदाच गावची वेसी ओलांडली की मग धोका नाही. सगळं काम झाल्यावर तिने देवाला हात जोडले आणि म्हणाली, माझी मदत कर देवा. इतकी वरीस तुझी सेवा केली, त्याचं फळ समजून माझी मदत कर. माझ्या लेकीला वाचव या लोकांपासून. मी आज माझ्या लेकीसाठी एक धाडस करणार आहे. माझ्या पाठी उभा राहा. मग कमला घरी आली. राधा आणि ती जेवली. राधा बोलली, आज उरूस बघायला जायचं का हो पोरी, जाऊ. आणि मला मोठ्या पाळण्यात बसायचं. भावली घ्यायची. होय, सगळं घेऊ म्हणत तिच्याशी बोलता कमलाने दोघांची कपडे आणि जरुरी सामान एका पिशवीत भरले. रात्री सगळा गाव जत्रेत गेला होता. तिची वस्ती पण सामसूम होती. बाहेर कोणी नाही हे बघून कमला राधाला घेऊन बाहेर आली आणि दाराला कुलूप लावले. दोघी चालत निघाल्या. आपण जत्रेकडे, गावात नाही चाललेले हे बघून राधा बोलली, अगं आई, गावात तर तिकडे आहे. मग आपण कुठे चाललोस? इकडे. राधा चूप, एकदम आवाज करू नकोस, नंतर सांगते सगळं. आता झपाझप पाय उचलत कमला म्हणाली. गावात अंधार सगळा. समोरचं काही दिसत नव्हतं. कीर अंधार आणि रातकिड्यांचा आवाज फक्त. आई, मला खूप भीती वाटते ग. चाललो आपण. पण राधा बोलली, नको भिऊ, मी आहे ना. हात घट्ट धर म्हणत कमला जोरात रस्ता कापत निघाली आणि एकदाची गावाची वेस ओलांडली तसा तिच्या जीवात जीव आला. मग ती एस टी स्टँडजवळ आली. एक एस टी लागली होती. ती राधाचा हात धरून आत चढली आणि एकदम मागच्या बाकावर जाऊन बसली, जेणेकरून कोणी गावातली बघू नये म्हणून. राधाला तिने डोक्याला तिची ओढणी बांधली. आई, कुठे चाललो आपण? राधाने परत विचारले. तिच्या भल्यासाठी हे गाव सोडून निघालो. मी आई आहे तुझी. तुझं भलं कशात आहे हे मलाच माहिती, कमला म्हणाली. मग तिनेही डोक्यावरची साडीचा पदर घट्ट लेपटून घेतला. एस टी सुरू झाली. ती कुठे निघाली काहीही कमलाला माहीत नव्हते. बस हे गाव सोडून खूप लांब तिला जायचे होते. मग कितीही कष्ट करून ती राधाला शिक्षण देणार होती. तिचं भविष्य चांगलं घडवणार होती. कारण देवदासी असली म्हणून काय झालं, कमलासुद्धा एक आईच होती. आता एस टीने वेग घेतला होता तशी कमला निश्चिंत झाली. आपल्या आयुष्याची गडद सावली आपल्या लेकीवर नाही पडू दिली याचे समाधान तिला होते. एस टी जिथे जाईल तिथे आपले नशीब, असा विचार करत मनापासून देवाला हात जोडले, त्यांचे आभार मानले. तर राधाच्या मांडीवर राधा झोपी गेली होती. कमलाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि उद्याच्या सुंदर भविष्याचा विचार गुंग झाली. शेवटी आपल्या मुलीचं भलं चिंतणारी ती आईच होती.